आकाशवाणी 90 वर्षांची स्वरयात्रा. मंडळी, 1936 ते 2026 या 90 वर्षाच्या कारकिर्दीत आकाशवाणी सतत अखंड वाहत राहणारा प्रवाह. या प्रवाहात अनेक कार्यक्रम, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक अशा या प्रवाहाचा हा 90 वर्षांचा प्रवास. ऐकूया माजी उद्घोषिका आणि आकाशवाणी अकोला केंद्राच्या नियमित श्रोत्या लता चांदूरकर यांचं मनोगत. श्रोते हो, नमस्कार. आकाशवाणी 90 वर्षाची स्वरयात्रा या कार्यक्रमामध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आणि तुम्हाला सर्वांना नमस्कार. श्रोते हो, आज तुमच्या भेटीला मी आलेली आहे ती एक दुहेरी भूमिका घेऊन. सर्वप्रथम आकाशवाणीची एक श्रोता म्हणून आणि त्याचबरोबर आकाशवाणी अकोला केंद्राची माजी उद्घोषिका म्हणून. श्रोते हो, आकाशवाणीचं आणि माझं किंबहुना आमच्या घराचं फार जुनं नातं म्हणावं लागेल. कारण अगदी फार सुरुवातीला थोड्या बहुत घरांमधूनच रेडिओ होता. त्या काळी आमच्याकडे पायलट या कंपनीचा एक भला मोठा जड असा रेडिओ घेतला गेला होता. त्या रेडिओचे श्रोते म्हणजे माझी मोठी बहीण आणि माझे वडील. दिवसभर कार्यक्रम सुरू असायचे. हा रेडिओ त्यावेळेस आमच्याकडे समोरच्या खोलीत ठेवलेला होता आणि तो इलेक्ट्रिकवर चालायचा. समोर कोणी जर आलं किंवा जेवणासाठी जर स्वयंपाकघरात जावं लागलं तर आकाशवाणी ऐकल्या जात नव्हती म्हणून माझ्या वडिलांनी एक स्पीकर ठेवला होता स्वयंपाक खोलीत, जेणेकरून मागच्या बाजूला जर गेलो आपण तिकडे ते रेडिओचं प्रसारण ऐकलं जायचं. त्यामुळे आकाशवाणीचं आणि माझं नातं हे बालपणापासूनच आहे. माझी बहीण स्वतः आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकत ऐकत अभ्याससुद्धा करायची आणि ते ऐकूनसुद्धा कधी तिने आपला फर्स्ट क्लास सोडला नाही. आजसुद्धा तिच्या घरामध्ये सकाळी 6 ते 8 या दरम्यान आकाशवाणीचं केंद्र ऐकल्याच जातं. आता त्यावेळेसचे जे कार्यक्रम होते ते तर खरोखरच अतिशय श्रवणीय होते, पण सर्व श्रोत्यांच्या गळातला जो ताईत होता तो म्हणजे आकाशवाणीचा बिनाका गीतमाला हा कार्यक्रम. आणि तो कार्यक्रम सादर करणारे श्रीयुत अमीन सायणी सर हे दोघंही श्रोत्यांच्या गळ्यातले ताईत होते. कारण ते इतक्या रंजकतेने तो कार्यक्रम सादर करायचे की हा आजचा कार्यक्रम संपल्यानंतर श्रोत्यांना पुढच्या कार्यक्रमाची उत्सुकता सुरू व्हायची. श्रोते हो, आता इथेच थोडासा उल्लेख हाही करते मी की अमीन सायणी सरांच्या हस्ते आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राचे उद्घोषक संजय ठाकरे सर यांना पुरस्कारांनी सन्मानित केल्या गेलं होतं. हे आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राचं अहोभाग्य म्हणावं लागेल. तर तो कार्यक्रम आणि त्याशिवाय इतरही कार्यक्रम आकाशवाणीवरचे ऐकत ऐकतच आम्ही सगळे मोठे झालो. श्रोते हो, विविध भारती प्रसारण सेवेमधला सखी सहेली हा सुद्धा माझा खूप आवडीचा कार्यक्रम आहे. तो अशासाठी की त्या सगळ्याजणी उद्घोषिका ज्या गप्पा मारतात आणि त्यातून आपल्याला जे काही विचार देतात ते खूपच अमोल असे आहेत. कारण सांगायचं असं की तिथली एक निवेदिका अंजली शर्मा ही एकदा म्हणाली होती की आपण जेवताना अशा काही प्रार्थना करतो ज्या सर्वांसाठी असतात. तर तो तिचा विचार मला अत्यंत भावला आणि तेव्हापासून मी सुद्धा जेव्हा जेवायला सुरुवात करते तर तेव्हा मी माझी बनवलेली प्रार्थना तिथे म्हणूनच मग जेवायला सुरुवात करते. तर अशा अनेक विचार, कल्पना आणि चांगले विचार आपल्याला देते ती ही आकाशवाणी असते. पुढे जशा बातम्यांचं वगैरे सुरू झालं, आकाशवाणी पुणे केंद्रावरनं प्रसारित होणाऱ्या बातम्या आणि तेव्हाचे त्याचे न्यूज रीडर श्रीयुत भालचंद्र जोशी आणि सुधा नरवणे यांची नावं आणि यांची आवाज तर आजही आमच्या मनावर कोरल्या गेलेले आहेत. तर असं हे आकाशवाणीचं आणि माझं नातं. आता आपण आजच्या या काही वर्षात आणि आता आपण आपल्या या आकाशवाणी अकोला केंद्राबद्दल थोडंसं बोलूया. आकाशवाणी अकोला केंद्राचे जे कार्यक्रम आहेत तर ते मी नित्यनैमित्तिक ऐकतच असते. त्यामध्ये मला आवडणारे कार्यक्रम म्हणजे
आरोग्य साधना, निरामय आहे, महिला विश्व आहे, त्याशिवाय शब्दलोक आहे, अक्षरयात्रा आहेत. हे तर कार्यक्रम मी ऐकतेच ऐकते. पण त्याबरोबरच माझ्या आवडीचा कार्यक्रम जो किसानवाणी आहे, अर्थात माझ्याकडे शेती नाही आहे, पण किसानवाणी या कार्यक्रमातून सादर होणारा जो संवाद आहे, तर तो माझ्या अत्यंत आवडीचा आहे. कारण त्या संवादामधून मला जे मिळालं आहे, ते मी आता थोडंसं तुम्हाला सांगते. ते गौरी गणपतीचे दिवस होते आणि त्या दिवसामध्ये आकाशवाणी अकोला केंद्राच्या या किसानवाणीवरनं कार्यक्रम प्रसारित झाला. आपण असं समजूया की रामभाऊ आणि गजाभाऊ बोलत होते एकमेकांशी. तर त्यात रामभाऊ म्हणाले की आता महालक्ष्म्यांच्या प्रसादासाठी मला जवळपास 6-7 घरी बोलावणं आलेलं आहे. त्यावर गजाभाऊ म्हणाले, "अबे लेका, मग इतक्या ठिकाणी जाऊन तू जेवणार आहेस का? तुझं पोट आहे का मोठ?" तर त्यात मग रामभाऊ पुढे म्हणतात की "नाही रे, सगळ्या ठिकाणी जाऊन मी काय जेवू शकणार आहे का? पण असं असतं की प्रसाद आहे तो तर मी घेणारच. त्याशिवाय मी सगळ्या ठिकाणी अशासाठी जाणार आहे की तो त्या यजमानाचा मान आहे. त्यांनी आपल्याला मानाने बोलावलं आहे, तर त्याचा मान ठेवणं हे आपलंसुद्धा एक कर्तव्य आहे." ही गोष्ट माझ्या मनाला खूप भावून गेली. बरेच वेळा काय होतं की कार्यबाहुल्यामुळे, व्यस्ततेमुळे किंवा काही अडचणींमुळे कोणी आपल्याला बोलावल्यानंतर तितकंसं, निदान आता तरी सध्या व्यस्ततेमुळे अनेकांना शक्य होत नाही. पण खरोखरच हा विचार मनाला भावून गेला की समोरच्याचा मान ठेवणं ही सुद्धा एक फार उदात्त कल्पना आहे. आणि म्हणूनच मला ते संवाद नेहमीच आवडत आलेले आहेत. कारण त्यातून काही ना काही आपल्याला विचार मिळतात, संस्कार मिळतात. हा कार्यक्रम सर्व मंडळी ज्या पद्धतीने सादर करतात, एकमेकांच्या उखाळ्या-पाखाळ्या काढत, तर कोपरखळ्या देत, क्वचित एखाद्याच्या स्वभावाविषयी सत्य सांगून हे करतात, त्यामुळे तो कार्यक्रम मनाला अधिकच भावून जातो. दुसरं मला आवडतं ते प्रसारित होणारं हवामान वृत्त. आकाशवाणीवरनं जे पावसाबद्दल सांगितलं जातं, तर ते मला अतिशय आवडतं. कारण की सरासरी पाऊस किती झाला आणि काल किती पाऊस पडला, जेणेकरून पाणी टंचाई भासणार नाही, तर ते एक मला आवडीचं आहे. शिवाय आकाशवाणीच्या वरून जे काही मागे प्रसारित झालेले कार्यक्रम आहेत, त्याही संदर्भात थोडंसं सांगू इच्छिते. तेव्हा एक रात्री 10 ते 11 या सुमारास एकही कलाकार प्रसारित व्हायचा. 15 ऑगस्ट होतं, एकही कलाकार आणि गोकुळाष्टमी अशा 3 वेगवेगळ्या गोष्टींचा समन्वय साधत सीमा शेटे यांनी सादर केलेला एकही कलाकार आजही माझ्या स्मरणात आहे. त्याशिवाय माधुरी बोरगावकर यांचा माया शांतीची कथा हा सुद्धा कार्यक्रम मला खूप 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 आवडलेला आहे. तो कितीदाही ऐकल्यानंतर जेव्हा पुन्हा प्रसारित होतो आणि मी ऐकते, तेव्हा नव्याने तो ऐकल्याचा मला पुन्हा आनंद मिळतो. तर असे हे तर झाले आकाशवाणी अकोला केंद्राचे काही कार्यक्रम. त्याचबरोबर चांगुणा ही जी कादंबरी आहे, तिचाही प्रेझेंटेशन, तिचंही सादरीकरण मला खूप आवडलेलं आहे. हे तर झाले आता आकाशवाणी अकोला केंद्राचे काही मागचे कार्यक्रम. त्याशिवाय आकाशवाणी अकोला केंद्र जे रिले घेतं, जसं की पायीवारी पंढरीची, हा सुद्धा कार्यक्रम मला अतिशय आवडतो. कारण की त्यामुळे त्या वारीमध्ये प्रत्यक्ष सहभागी झाल्याचा एक आनंद मिळतो. त्याचबरोबर दिवाळीच्या सुमारास जे 3 दिवस वेगवेगळी नाटकं प्रसारित होतात, जसं की एक सामाजिक, एक विनोदी आणि तिसरं एक संगीत नाटक प्रसारित होतं. त्यामुळे खरोखरच त्या काळाचा एक छानसा अनुभव येतो. तर आता हा आकाशवाणीचा हा जो असा प्रवास आहे, तर तो असा अव्याहतपणे सुरू आहे. आकाशवाणीमध्ये आता मी स्वतः एक नैमित्तिक उद्घोषिका म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे आकाशवाणीच्या आतल्याही अनेक गोष्टी मला माहीत आहेत. जसं की आकाशवाणीचे स्वतःची अशी नियमांची एक चौकट आहे. आकाशवाणीचे स्वतःचे काही तत्त्व आहेत, काही विचार आहेत आणि स्वतःला त्या चौकटीत बसवूनच आकाशवाणीचं संपूर्ण प्रसारण हे होत असतं. त्यामुळे आकाशवाणीचा हा पाया जो आहे, तो शाश्वत आहे, तो मूल्यांवर आधारित आहे आणि अत्यंत शिस्तप्रिय आणि नियमबद्ध असा आहे. नियमांचं काटेकोर पालन हे आकाशवाणीवरून केल्याच जातं. सर्वप्रथम सगळे काय प्रसारित होणार हे सगळे शब्द आणि ती संहिता तपासल्या जाते. त्यामुळे आकाशवाणीवरून अपशब्द हा कधीही प्रसारित केला जात नाही.
आता मी स्वतः उद्घोषिका म्हणून काम केलं, त्यामुळे मला माहीत आहे की आकाशवाणीचा सुरुवातीचा शब्द हा वंदे मातरम आहे आणि शेवटचा शब्द हा जय हिंद आहे. यामुळे एक अत्यंत भव्यता आणि दिव्यता प्रत्ययास येते. श्रोतेहो, आता एक ही गोष्ट कदाचित तुमच्या मनात येऊ पण शकते, की आता आकाशवाणी कोण ऐकतं? पण आकाशवाणीचा श्रोता हा कुठेही दूर गेलेला नाही. कारण आकाशवाणी हे एक घड्याळ आहे. आजही घराघरामधून सकाळच्या वेळेला निश्चितच आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकल्याच जातात. याचं उदाहरण म्हणजे माझा सख्खा चुलत भाऊ, जो सकाळी तर ऐकतोच, पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आकाशवाणी अकोला केंद्राचे कार्यक्रम ऐकून वेळोवेळी मला झालेल्या बदलांबद्दल सांगत असतो. तर श्रोता हा कुठेही गेलेला नाही हा. कारण आकाशवाणी हे आणि श्रोता हे हातात हात घेऊन आणि पावलाबरोबर पाऊल टाकून चालत आलेले आहेत. श्रोत्यांचा आकाशवाणीवरचा विश्वास आणि श्रोत्यांसाठी आकाशवाणीने नित्य नवीन देण्याची धडपड, या दोन्ही समन्वयातूनच हे नातं जडलेलं आहे आणि ते कायम राहणार आहे. कारण आकाशवाणी ही शाश्वत आहे. आज तिचे 90 वर्ष पूर्ण झालेले असले आणि शताब्दीकडे ती वाटचाल करत असली, तरी मला असं वाटतं की अजून पुढे 900 वर्षसुद्धा आकाशवाणी ही चिरंतर राहील. फक्त एकच थोडीशी खंत वाटते की संध्याकाळचं प्रसारण जर सुरू झालं तर जास्त योग्य होईल. कारण कोणीही सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या उपजीविकेच्या कामामध्ये व्यस्त असतं. संध्याकाळला जेव्हा फुरसत मिळते तेव्हा सोबत जर आकाशवाणीचे कार्यक्रम असतील तर मला असं वाटतं दिवसभराच्या श्रमांचं साफल्य झाल्याची प्रचिती त्या प्रत्येकाला येऊ शकते. आणि श्रोत्यांना आणि आकाशवाणीला जोडणारा हा दुवा कायम असाच राहो. आकाशवाणी श्रोत्यांसाठी आणि श्रोते आकाशवाणी हे नातं घट्ट, अधिक घट्ट व्हावं, हीच शुभेच्छा. आत्ताच आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या माजी उद्घोषिका आणि नियमित श्रोत्या लता चांदूरकर यांचं मनोगत ऐकलं.